बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट ॲनिमल आणि सॅम बहादूर नुकतेच प्रदर्शित झाले आहेत आणि हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 2 या चित्रपटांना टक्कर देताना दिसतंय। 5व्या यशस्वी आठवड्यातही ही झिम्मा 2ची टूर सध्या सुसाट सुटली आहे। थ्री इडियट्स या बॉलिवूड चित्रपटातील चतुरची भूमिका साकारलेल्या ओमी वैद्य हा आता मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण करतोय। तो आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे। बॉलिवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे ही रणदीप हुड्डाच्या आगामी स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात झळकणार आहे। अंकितानं अर्चना या भूमिकेनं टीव्ही मालिकेत पदार्पण केलं होतं। आता सध्या ती बिग बॉस 17च्या घरात सदस्यांची मनं जिंकतेय। संसदेतून 141 विरोधी खासदारांचं निलंबन झालंय आणि यावर आता मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित चांगलीच संतापली आहे। तिनं सोशल मीडियावर पोस्ट करत हा हुकुमशाहीचा उद्योगी अंताकडे प्रवास असा प्रश्न विचारलाय। अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी हृदयविकाराचा धक्का लागल्यानं त्याच्यावर एंजिओप्लास्टीही करण्यात आली आहे। सध्या त्याची प्रकृती बरी आहे, मात्र डिस्चार्ज मिळाला नसल्याची माहिती श्रेयसनं चाहत्यांशी संवाद साधताना दिली आहे। ज्येष्ठ अभिनेत्री तनुजाच्या प्रकृतीत सध्या सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांच्यावर मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते।